पाचवा मानाचा गणपती अर्थात केसरीवाडा गणपती पुण्यातल्या मंडई चौकात दाखल झालेला आहे. आपण पाहू शकतो या मंडई चौकात दाखल झाल्यानंतर ही मिरवणूक आता पुढे जाणार आहे. सुंदर असा देखावा केसरीवाडा गणपतीसाठी करण्यात आलेला आहे. माऊलींची मूर्ती आहे आणि पांडुरंगाचा हा देखावा या केसरीवाडा गणपतीच्या देखाव्यात साकारण्यात आलेला आहे. आणि पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा आता हा पाचवा मानाचा गणपती सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आणि त्यानंतर आता पाचवा गणपती सुद्धा हा विसर्जन मिरवणुकीचा मार्गस्थ झालेला आहे. रोहित टिळक आता आपल्यासोबत काय ज्या पद्धतीने एकूण हा उत्साह पाहायला मिळतो 10 दिवसातला गणेश उत्सव, आज विसर्जन मिरवणूक, काय नेमक्या भावना असतात? खूप आनंदात पूर्ण 10 दिवस हा उत्सव साजरा झाला पुणे शहरात, राज्यात, देशात. आणि तेव्हा एक खूप आनंदमय वातावरण असतं. खूप लोक यावेळेला पुण्यात लाखोच्या संख्येने लोक आली. चांगले देखावे असतात, सांस्कृतिक कार्यक्रम असतात आणि एक मंगलमय वातावरण पूर्ण पुणे शहरात आणि राज्यात असतं. त्यामुळे निश्चितच बाप्पाला निरोप देताना आता हे वातावरण त्याच्यानंतर संपतं. पण खूप आजसुद्धा आपण बघतोय की उत्साहात मिरवणुकीला सुरुवात झाली. हजारोच्या संख्येने लोक इकडे आहेत. आम्हीसुद्धा जरा वेगळा देखावा यावेळेला केला आहे. माऊलींची मूर्ती इथे आहे कारण एक थीम बेस्ड ढोल ताशा पथकाने एक वादन बसवलं आहे. ते आम्हीसुद्धा इथे बघणारच होत. ते एक पुणेकरांना नवीन बघायला मिळेल कारण ही सुद्धा संस्कृती एक ढोल ताशा पथकांची खूप चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे. हजारोच्या संख्येने मुलं मुली त्यात सहभागी होतात आणि आता कोरिओग्राफ्ट वेगळे वेगळे ताल बसवले जातात. जुना आपण अगदी बघितलं तर ढोलाचा ठेका नसतो आणि आता वेगळे ताल बसवतात. त्यामुळे एक चांगलं वातावरणात या उत्सवाला आता मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. पण ज्या पद्धतीने विसर्जन मिरवणुकांच्या वेळेसंदर्भात सातत्याने चर्चा केली जाते, मागच्या वेळी सुद्धा ते लवकर झाले होते, यावेळी सुद्धा कारण दगडूशेठ गणपती हा 4 वाजताच निघणार अशा पद्धतीने निर्णय घेतलेला आहे. मानाचे गणपती सुद्धा वेळेत निघालेले आहेत. त्यामुळे वाटतं की विसर्जन मिरवणुका या वेळेत पार पडतील. सगळे वेळेत पार निश्चितपणे पडतील. मध्ये थोडा मागच्या वेळेला वेळ गेला म्हणजे कोविड नंतर तो एकदम उत्साह सगळ्यांचा होता. पथकांचं सुद्धा वादन हे थांबलं होतं 2 वर्ष. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा सगळा आनंद त्या उत्साहात घेतला करून आणि महिनाभर ते त्याचं प्रॅक्टिस करत असतात. पण यंदा आपण बघितलं तर पुढे पथकांना सुरुवात करते मानाची मंडळंसुद्धा. दगडूशेठच्या पुढे गेल्यावर पथक लावत आहेत. तर जे नियम पाळलेत ते आपण करतोच आहे आणि त्यामुळे वेळेत हे पार पडेल. मागच्यांनी सुद्धा वेळेत येतील आणि अजून एक दुसरी ही सुद्धा गोष्ट आहे की मिरवणुकासुद्धा जास्त निघतात. त्याच्यामुळे सुद्धा थोडा कधी कधी वेळ लागतो. पण आणि आपली जी निर्बंध आहेत रात्री 12 नंतरचे, त्याच्यामुळे परत मधला वेळ जातो. पण यावेळेला निश्चितपणे लवकर संपेल असं वाटतंय. दुसरा एक राजकीय प्रश्न, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती हा गणेश उत्सव पार पडतोय आणि जिल्ह्यातला, शहरातला प्रमुख जो मतदारसंघ आहे अर्थात कसबा मतदारसंघ जो नेहमीच चर्चेत असतो, यावेळी तुमची काय नेमकी इच्छा आहे? तुम्ही स्वतः या कसबा मतदारसंघातून इच्छुक आहात का विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी? नाही, मी त्याविषयी काहीच अजून विचार केलेला नाही आहे आणि मी पक्षाकडेही काही बोललो नाही आहे. पण बघू निवडणूक जाहीर झाल्यावर काय होतं. पण तरी स्वतः तुम्हाला जर पक्षाने जबाबदारी दिली तर तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार? आत्ता आपण मागच्या वेळेला पोटनिवडणुकीत बघितलं तर दंगेकरांना सगळ्यांनी मिळून निवडून आणलं आणि आम्ही 2दा इलेक्शनला आम्ही एकत्र लढलेलो आहे. त्यामुळे दोघंही आम्ही उभं राहिलो तर सीट पडते, दोघांपैकी एक उभं राहिलो तर निवडून येते. त्याच्यानेच तुम्हाला संधी दिली तर आता पक्ष त्यांचाच विचार करेल ते सिटिंग असल्यामुळे. त्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यात काय असेल आणि आम्ही काम करूच. तरीही काही वेगळं पक्षाने विचार केला तर तेव्हा बघू. पक्ष आणि पक्षाचे इथले स्थानिक नेते म्हणतात की आम्ही उमेदवाराच्या शोधात आहोत आणि तसं तुमच्याशी काही चर्चा झालेली आहे, तुम्हाला सुद्धा गळ घातली जाते? नाही, अजून माझ्याशी तरी काही चर्चा झालेली नाही तशी. पण तुम्ही तयारी करतायत, तशी तयारी आहे तुमची? मी म्हणलो ना की पक्ष ऐन वेळेला काय सांगताय ते बघू. पण मला वाटत नाही सिटिंग हे असल्यामुळे त्यांना पक्ष उमेदवारी देईल असं. धन्यवाद. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.